आप देख रहे हैं भवानी टाइम्स। शिवाजी फुले आंबेडकर मिशन द्वारा प्रणीत महाराष्ट्र राज्य विद्युत निर्माण रोजंदारी मजदूर सेना के तत्वावधान में अदानी पावर लिमिटेड शाखा तिरोड़ा द्वारा श्रृंखलाबद्ध उपोषण और अनिश्चितकालीन हड़ताल आंदोलन का आयोजन किया गया। यह आंदोलन गुमाधावड़ा विद्युत केंद्र में कार्यरत श्रमिकों के अधिकारों और उनकी लंबित न्यायिक मांगों के समाधान के लिए किया गया। अदानी पावर लिमिटेड के मुख्य प्रवेश द्वार गेट नंबर 2 के सामने आयोजित इस आंदोलन का उद्देश्य यह था कि ठेकेदारों के माध्यम से कार्यरत श्रमिकों को कानूनी सुविधाएं प्रदान की जाए और उनकी लंबे समय से लंबित समस्याओं का समाधान किया जाए। आज आपण अदानी पॉवर प्लांट समोर उपस्थित आहोत। इथले कामगार कंत्राटी कामगार आहेत। वीज निर्मिती रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मध्ये आपण उपस्थित आहोत। यांच्या काही मागण्या आहेत। काही लोकांना इथून बेकायदेशीररित्या काढण्यात आलेलं आहे। काही लोक इथे आपल्या काही सुविधा किंवा त्यांना आलेल्या अडचणी प्रशासनासमोर मांडण्याचा ते प्रयत्न करत आहेत। कित्येक दिवसापासून त्यांचे आंदोलन सुरू आहेत। त्यांना निवेदन देत आहेत, परंतु इथले जे कार्यकारी मंडळ आहेत अदानी पॉवरचे यांनी साफ दुर्लक्ष केल्यामुळे यांना नाईलाजास्तव इथे उपोषणाला बसण्याचा मार्ग सुटलेला आहे। त्यांना त्यांची काय समस्या आहे याबद्दल आपण अधिक माहिती घेऊ। तुम्ही आधी आपला परिचय द्यावा, त्यानंतर तुमच्या काही मागण्या आहेत किंवा तुम्ही किती दिवसापासून इथे बसलेले आहात यांच्याबद्दल सविस्तर माहिती भवानी टाइम्सच्या माध्यमातून जनतेला देण्याचा प्रयत्न करावे। महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनाचे शाखा अध्यक्ष भाई राजू बावनकर। आमची समस्या पूर्ण एकूण समस्या 20 आहे। 20 समस्यामध्ये जवळपास इथे कंत्राटी कामगार 12-13 वर्षापासून कार्यरत काम करत आहेत। 12-13 वर्षापासून कामगारांचं शोषण अदानी मॅनेजमेंट हे करत आहेत। त्याकरिता महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संघटना तयार करण्यात आली। या संघटनेच्या माध्यमातून अदानी मॅनेजमेंटला कामगारांच्या समस्याविषयी पत्राद्वारे निवेदन देण्यात आले। त्या निवेदनातून कामगारांच्या समस्या एकही समस्याचे निवारण न झाल्यामुळे या संघटनेने आंदोलनाचा पाऊल उचललेला आहे। कामगारांच्या समस्या महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांना 19% पगारवाढ दिलेला आहे, तेच अदानी पॉवर लिमिटेड येथील कंत्राटी कामगारांना 19% पगारवाढ देण्यात यावे। महानिर्मिती कंत्राटी कामगारांना शासनाच्या नियमाप्रमाणे जे भत्ते लागू आहेत तेच भत्त्याची माग अदानी पॉवर लिमिटेड येथील कंत्राटी कामगारांना देण्यात यावे। अधिनियम 1972 ग्रॅज्युटीचा कायदा अदानी पॉवर लिमिटेड येथील कंत्राटी कामगारांना 12 वर्ष होऊन सुद्धा अजूनही एकही कामगारांना ग्रॅज्युटीचा अमाउंट दिलेला नाही। त्याकरिता अदानी पॉवर लिमिटेड येथील मॅनेजमेंटला संघटनेने आंदोलनचं पत्र दिनांक 30/1/2025 ला दिलेले आहे। त्याच्यानंतर अपर कामगार आयुक्त कार्यालय नागपूर इथं बैठक लागल्यानंतर अदानी मॅनेजमेंटने 1 महिन्याची वेळ मागितल्यानंतर 17/3/2025 ला त्या बैठकीमध्ये अदानी मॅनेजमेंटने कोणत्याही समस्याचे निवारण न केल्यामुळे काल दिनांक 20/3/2000 पासून साखळी उपोषण व टप्प्याटप्प्याने कामबंद आंदोलन आमरण उपोषण हे करण्यात येत आहे। जर कामगारांच्या समस्याचे निवारण नाही झाल्यानं हा आंदोलन समोर कधीपर्यंत चालेल हे सांगता येत नाही। जोपर्यंत कामगारांच्या समस्याचे निवारण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालत राहील।